नमस्कार, मी डॉक्टर इंदू जाखड, आयुक्त महानगरपालिका कल्याण डोंबिवली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शासनाने जाहीर केलेली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला त्यांचा बँक अकाउंटमध्ये दरमहा डीबीटीने 1500 रुपये भेटणार आहे। या योजनेसाठी अर्ज आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतात आणि या अर्ज भरण्यासाठी 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंतची मुदत ठेवलेली आहे। हे अर्ज भरणे सोयीस्कर होईल यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे प्रत्येक वॉर्ड ऑफिस तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्र आणि नागरी आरोग्य केंद्र येथे मदत कक्षाची स्थापना केलेली आहे आणि तिकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरण्याची नियोजन केलेलं आहे। आपण सगळ्यांना आम्ही या अनुषंगाने सांगू इच्छितो की जे पात्र महिला भगिनी आहेत त्यांनी या ठिकाणी जाऊन आपला फॉर्म तातडीने भरून घ्यावं आणि आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी सादर करावे। त्या सोबतच त्या फॉर्मला एक ऑनलाईन ऑथेंटिकेशन लागेल, ज्यासाठी आपल्या नंबरवर एक OTP येईल। तर आपण ज्यांच्याकडे फॉर्म भरणार आहे, ज्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे, जसं की अंगणवाडी केंद्रामध्ये आपण अंगणवाडी सेविकांना योजनेदूत म्हणून नेमलेला आहे। नागरी आरोग्य केंद्रामध्ये तिकडचे जे आशा सेविका आहेत त्यांना आपण नेमलेला आहे। तर त्यांच्याशी समन्वय साधून हे ऑनलाईन ऑथेंटिकेशनची प्रोसिजर ही करून घ्यावी। यासाठी आपल्या नंबरवर एक OTP येईल, ते OTP पण आपल्याला त्यांना द्यायचे आहे। आणि या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर वॉर्ड समिती ज्याचे सदस्य सचिव म्हणून वॉर्ड ऑफिसर काम पाहणार आहे, त्यांच्याशी समन्वय साधून आपली जी फॉर्म आहे ती पात्र होणार आणि पात्रता यादी निश्चित झाल्यावर ती यादी आमच्या मार्फत प्रकाशित केली जाईल। या योजनेमध्ये पात्रतासाठी जे निकष आहे त्यामध्ये जी महिला 21 ते 65 या वयोगटातल्या आहेत त्यांनी अर्ज करावे। त्यासोबतच त्यांनी वेगवेगळे डॉक्युमेंट जे याच्या माध्यमातून सादर करायचे आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड आहे, त्यांचं आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला आहे। सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये आपला बँक पासबुक आणि उत्पन्न प्रमाणपत्र की आपले जे कुटुंब आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाचं खाली आहे, हे आपला या कागदपत्रांसोबत द्यायचं आहे। पात्रतेसाठी ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल पण त्यांच्याकडे पिवळा आणि केशरी राशन कार्ड आहे, तर तोही पात्रतेसाठी गृहीत धरला जाणार आहे। यासोबतच जे आपला बँक अकाउंट आपण देणार आहोत ते आधारशी लिंक्ड असला पाहिजे याची खात्री करावी, जेणेकरून हफ्ते वितरणाची प्रोसिजर सोयीस्कर होईल। ज्याही महिलांकडे हे कागदपत्र नसतील त्यांनीही मदत केंद्राशी मदत कक्षाशी संपर्क साधून या बाबतीत ऑफलाईन आपली सगळी माहिती देऊन हे अर्ज करावा, जेणेकरून त्या एरियासाठी वेगळ्या माध्यमातून एक कॅम्प नियोजित करून ज्यांचे प्रमाणपत्र नाही त्यांच्यासाठी रेव्हेन्यू मार्फत हा कॅम्प नियोजित करून त्यांना ते कागदपत्र उपलब्ध करून देता येऊ शकतात। मला या अनुषंगाने सर्वांना सांगायचं आहे की ही 2 महिन्याची कालावधीमध्येच आपल्याला जे फॉर्म्स आहेत ते भरून ही यादी अंतिमतेला न्यायची आहे। यामुळे सर्वांनी चांगल्याने या स्कीमला प्रतिसाद द्यावा आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपले मदत कक्षामार्फत या योजनेमध्ये सहभागी व्हावा आणि आपला फॉर्म भरावा, जेणेकरून आपल्याला सगळ्यांपर्यंत ही शासनाची योजना पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल। या अनुषंगाने सगळ्यांनी सहकार्य करावा अशी मी आशा बाळगते। धन्यवाद। कल्याण डोंबिवली महानगरपालिका